गाइज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। तर आज आम्ही लोक चाललो पनवेलला, कारण की आईच्या डोळ्यांचं आज ऑपरेशन आहे आणि त्या लोकांनी आम्हाला 3चा टायमिंग दिलेला आहे। 3 वाजेपर्यंत जरी तिथे पोचायचं आहे। तर आता वाजलेले आहे 2:20। तर जास्ती मी बकबक नाही करत आहे, व्हिडिओ चालू करूया। लेट्स गो। Just like the street lights lit this town, like a fire in a blaze, gotta burn it down. Can't be afraid. तर गाईस, आता आम्ही लोक चाललेलो आहोत वरती। Tonight we gonna let it out. Just like the sunrise, we gonna let it out. आता आईला चेकअप करायला नेली आहे, त्याच्यानंतर ते लोक ऑपरेशन थिएटरमध्ये नेतील आणि इकडे आता डिपॉझिट जमा करायचं आहे। This town, like a fire in a blaze, gotta burn it down. Can't be. ऑपरेशनच्या अगोदर गाईस हे लोक ड्रॉप टाकतात त्यांच्या डोळ्यात आणि मग 5 मिनिटानंतर बोलवतात परत। तर गाईस, आईची बारी आहे आता। आई चालली ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन करायला। The sunrise. तर मला आत्तूच्या पर्समध्ये ही फ्रुटी भेटली आहे, तर मी आता ही फ्रुटी पिते। बघूया पुढे काय होतं ते। तर गाईज, ऑपरेशन थिएटरमध्ये जाऊन आईला पूर्ण 1 तास झालेला आहे, तरी आई अजून काय बाहेर आलेली नाही। अजून किती वेळ लागतो का माहिती, मला तर जाम कंटाळा आला आणि आत्तू तर डायरेक्ट झोपूनच गेलेली। बघूया अजून किती वेळ लागतोय ते। तर तुम्ही बघू शकता आईचं ऑपरेशन आहे तो झालेला आहे। तिला इथे थोडं बसायला सांगितलं आहे। गाईज, ऑपरेशन झालेलं आहे, आता आम्ही घरी चाललो। ओला तर बुक केलेली आहे, रिक्षात बसूया आता। पहिल्यांदा असं झालं आहे की पनवेलमध्ये येऊन मिसळ पाव न खाता आम्ही चाललो तसेच। नाही, नको आता काय, आता घरी गेल्यावर खाऊ काहीतरी। तर गाईस, आम्ही घरी आलेलो आहोत। आईला आम्ही बेडरूममध्ये बसवलं आहे पूर्ण कालोख करून, आणि मी आता जस्ट तिच्या डोळ्यात एक ड्रॉपसुद्धा टाकले। तर त्या डॉक्टरने असं सांगितलं आहे मला की तिला सर्व लाईट जेवण द्या, थोडा म्हणजे एकदम हेवी असं जेवण नका देऊ, लाईट द्या। आणि एक ड्रॉपसुद्धा दिला आहे। त्या ड्रॉप तिला म्हणजे अर्ध्या तासातून 10 मिनिटातून टाकायला सांगितलं आहे। पूर्ण डोळे बंद करून नाही ठेवायला सांगितलं आहे, उघड बंद करायला सांगितलं आहे। पूर्ण जाम काय सांगितलं आहे गाईस, आता तुम्हाला काय सांगू, एवढा तरी जेवढं सांगता आलं आहे तेवढं सांगितलं आहे मी तुम्हाला। आईला आता भूक लागली म्हणून मी तिला बटर टोस्ट आणि चाय देते। तर थांबा 1 सेकंड। दिसतं का आई जरासं तरी? हां, दिसतं ना? मग नीट जप आता, उद्या परत जायचं 12 वाजता आपल्याला। 12:30ला, हां 12:30ला। चल पी चाय लवकर। पाहिजे का अजून बटर ना टोस्ट? नको ना, पी मग। हां, कट ना। तर ताई आम्हाला परत उद्यासुद्धा बोलवलं आहे। आता उद्या समजेल की काय आहे आणि काय नाही। तर उद्या भेटूया आता याच व्लॉगमध्ये। The next day. राइट साइड। एक ड्रॉप आपको और लिख रही हूँ, वो बाहर से ले लीजिए, वो 3 बार डालना है। तिला खुशी झाली ऐकल्या का चिकन मटन खाऊ शकतो, लगेच खाऊ। एवढंसं होल मला नव्हतं दिसत, पण तिला दिसला। तुला पण नाही दिसला ना? तिला दिसला। चांगली गोष्ट आहे। चल, आता तिला परत बोलवलं 1 हफ्त्यानंतर, म्हणजे वेडनेसडेला, पुढच्या वेडनेसडेला। तर आता आम्ही चाललो घरी।
तर गाईस मला समोरच मेडिकल दिसलं आहे, तर मी या मेडिकलमध्ये आले आईस्क्रीम घ्यायला, कारण की गरमी एवढी आहे ना, आता काय सांगू तुम्हाला. तर इथे मी आईस्क्रीम वगैरे घेते आणि डोडोला फ्रुटी पण घ्यायची आहे मला. तर ते बोलले की बाहेरून घ्या, तर आता मी फ्रुटी घेते आणि मग जाते. तुम्हाला मी दाखवते गाईस, 1 मिनटं थांबा. हे आत्तू आई लोक कशी माझी वाट बघत बसल्यात बघा. ओला आली आहे तरी त्या रिक्षात बसत नाहीत, फक्त वाट बघत बसल्यात माझी तिथे. हे बघ, एक तुला एक मला एक दे मला. चला. तर गाईस आम्ही हॉस्पिटलमधून आलेलो होता आता, आणि ते लोक बोलले की एकदम बरोबर आहे सर्व, आता काहीच टेन्शन नाही, तुम्हाला फक्त थोडीशी काळजी घ्या तिची. तुम्हाला एक सांगते मी, पहिले ना नंबर्स दाखवले आईला, ते तिला समजले नाही, तर त्या लोकांनी ना ते गोल असतात ना ते दाखवलं, आणि त्याच्या मध्ये मध्ये गॅप होती कोणत्या कोणत्या साईडला. तर ते लोक विचारत होते की कोणत्या साईडला गॅप आहे, तर आई सांगत होती राईटला, की बोलत दुसऱ्या तर लेफ्ट. तिला सर्व समजत होता, पण लास्टला तो एवढूसा गोल होता ना, एवढूसा, तर तो मला सुद्धा नव्हता दिसत. विचार करा, मला नव्हता दिसत, तो तिला दिसला, आणि मध्ये कुठे गॅप आहे ते पण तिने बरोबर सांगितलं. तर त्याही आता परत आम्हाला पुढच्या हप्त्यात बोलवलं आहे वेनसडेलाच, तर तेव्हा नीट समजेल की कसं काय आहे काय नाही, पण सर्व ओके आहे आता. आणि हा व्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया दुसऱ्या व्लॉगमध्ये. बाय.